पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा. गाझा शांतता कराराबद्दल केलं अभिनंदन. फिनटेकचा सर्वसामान्य लोकांच्या समृद्धीसाठी सर्वोत्तम वापर करत भारतानं तंत्रज्ञानातून सुप्रशासनाचं आदर्श मॉडेल जगाला दिलं. फिनटेक महोत्सवात पंतप्रधानांचे गौरवोद्गार. उज्ज्वल भविष्याच्या दिशेनं यशस्वी वाटचाल करणाऱ्या भारतानं फिनटेक भागीदार म्हणून ब्रिटनला पहिली पसंती द्यावी. फिनटेक महोत्सवात कियर स्टारमर यांनी व्यक्त केली अपेक्षा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटिश पंतप्रधान कियर स्टारमर यांच्यात संरक्षण, शिक्षण, नवोन्मेष, महत्त्वपूर्ण खनिज यावर द्विपक्षीय चर्चा आणि करार. भारत युक्रेन द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत दुपटीनं वाढवण्याचं उद्दिष्ट हे वेळेआधीच साध्य होईल. भारत ब्रिटन CEO फोरममध्ये पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास. स्पष्ट दृष्टिकोन, जलद निर्णय प्रक्रिया आणि जबाबदार अंमलबजावणीमुळे राज्यात प्रकल्प पूर्ण होण्यात यश. फिनटेक महोत्सवात मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. बिहारमध्ये 6 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज होणार अधिसूचना जारी. साहित्य क्षेत्रातला नोबेल पुरस्कार हंगेरीचे लेखक लाझलो क्राझ्ना-होर्काई यांना जाहीर. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया आजपासून होणार सुरू. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विशाखापट्टणम इथल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून भारताचा 3 गडी राखून पराभव. आणि भारत आणि वेस्ट इंडिज पुरुष क्रिकेट संघांदरम्यानचा दुसरा आणि मालिकेतील अंतिम कसोटी सामना आजपासून नवी दिल्लीत. मालिकेत भारत 1-0 आघाडीवर.